जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी माजी सैनिक धीरज कुमार सातपुते यांनी मराठी पत्रकार भवनेते पत्रकार परिषदेतून केली आहे। या संदर्भात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणथडी येथील राजेंद्र उले व त्यांचे भाऊ यांनी शासनाची दिशाभूल करून घरकुलांचा लाभ घेतला आहे असे सांगत त्यांच्याकडून पैसे परत घेऊन अन्य खऱ्या लाभार्थ्यांना लाभ द्यावा। तसेच राजेंद्र उले यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना अनेक शासकीय जमिनी विकलेल्या आहेत, त्याबाबतही कारवाई करावी। त्यांच्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याने दोन्ही भावांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्यापासून संरक्षण देण्यात यावे अशी मागणी माजी सैनिक धीरज कुमार सातपुते यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे। राजेंद्र उले यांनी 2004ला परस्पर खोटे कागदपत्र बनवून शासकीय जागा सर्वात कमी किमतीत विकली आहे। तसेच 2009मध्ये गोरगरीब गरजूंना जमिनीचे पट्टे दिले गेले तेव्हा एक खोटे कागदपत्र लावून सर्व नंबर 50 मधील क्षेत्र 112 चौरस मीटर जागा पत्नीच्या नावाने करून घेतली होती असा आरोप धीरज कुमार सातपुते यांनी केला। पत्रकार परिषदेला माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, माजी सरपंच पद्मा मिस्कर, जलाल शहा यावेळी उपस्थित होते। यावेळी त्यांनी अनेक विषयावर पत्रकार परिषदेतून आरोप केले असून यामुळे मात्र त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता धीरज कुमार सातपुते यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे। या संदर्भात त्यांनी माध्यमांना ही विस्तृत माहिती दिली। त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सतत माध्यमांना दिली आहे। त्यांच्यावर यापहिले ही कारवाई झाली आहे अशा प्रकारचंही त्यांनी माध्यमांना सांगितलं। मात्र मी समाजसेवा करत असताना माझ्या समाजसेवेत विनाकारण ते अडथळे करताय अशा प्रकारचा आरोपही त्यांनी यावेळी केला। मी आतापर्यंत देशासाठी रक्षण केले आहे, आता समाजासाठी सेवा करणार असल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। तिथून निवृत्त होऊन गावात आता जनतेची सेवा करावी याच उद्देशाने मी समाजसेवा करण्याचे ठरवले। दुसरी कुठलीही नोकरी पत्करली नाही, पण गावातील एका भ्रष्ट राजकारणी, शासनाची जागा अडवणारा, गावकऱ्यांना त्रास देणारा, समाजाकरता घातक असलेला असा राजेंद्र मधुकर उल्ले याला मी अडथळा झाल्यामुळे याने माझ्यावर काही आरोप केले। आरोप करणाराच खरा दोषी आहे याकरता मी प्रसार माध्यमासमोर आलो आणि यांनी व याच्या भावानी मला जीवे मारण्याची धमकी दिली। राजेंद्र उर्फ मधुकर, रवींद्र मधुकर उल्ले व दत्तात्रय मधुकर उल्ले या दोघा भावांची माझ्याकरता सूड भावनेची कारणे। दत्तात्रय मधुकर उल्ले यांनी खोटा उत्पन्नाचा दाखला मिळवला। दत्तात्रय मधुकर उल्ले हा ठेकेदार आहे, ITR टॅक्स भरतो। ITR टॅक्स भरणाऱ्यांना घरकुल घेता नाही येत। यांनी तहसील कार्यालयाला माननीय तहसीलदार साहेब यांना दिशाभूल करून 36,000चा उत्पन्नाचा दाखला मिळवला। याच्यावर 420चा गुन्हा दाखल व्हावा याकरिता मी तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले। तत्कालीन सध्याचे असणारे पालकमंत्री यांनाही पत्र दिले, त्यांनी त्यावर कारवाई करण्याचे सांगितले। प्रॉपर थ्रू चॅनल ही तक्रार मी केलेली आहे। याची जडफडाट होऊन राजेंद्र उर्फ रवींद्र मधुकर उल्ले याचा हा भाऊ आहे। राजेंद्र उल्ले यांनी मार्कंडा येथील त्यांची पत्नी संगीता हिच्या नावे, चिंचोली या गावी संगीता हिच्या नावे 2009 साली तहसील कार्यालय चांदूरबाजार यांच्याकडून गोरगरीब व गरजूंना जमिनीचे पट्टे दिले गेले। तेव्हाही यांनी खोटे कागदपत्र लावून एका जागेचा पट्टा, सरकारी जमीन चिंचोली, सरकारी वर्ग, सर्वे नंबर 50 मधील क्षेत्र 112 चौरस मीटर ही जागा याने अतिक्रमण केली होती, ती त्याने रितसर नियमानं त्याच्या नावे करून घेतली। त्या जागेची मी व संजय मेस्कर या दोन व्यक्तींनी, संजय मेस्करांनी स्थानिक स्तरावर तक्रार केली आणि मी मुख्यमंत्री, महसूल मंत्री या सर्वांपर्यंत तक्रार केली व या तक्रारीवर ही जागा संगीता राजेंद्र उर्फ रवींद्र उल्ले यांची जागा शासन जमा करणे व फौजदारी करण्याबाबत असं उपविभागीय कार्यालय अचलपूर यांनी पत्रही दिलं। शासनाची जागा अतिक्रमण केली, पत्र दिल्यानंतर आजही ती जागा फक्त ग्रामपंचायत मध्ये 8 वर महाराष्ट्र शासन झाला पण त्याच्याच ताब्यात आहे। एकंदरीत राजेंद्र उर्फ रवींद्र उल्ले याचा हा शासकीय जागा हडपणे, विकणे हा गोरखधंदा आहे। मुळातच हा व्यक्ती 420 आहे। ब्राह्मणवाडाथडी येथील मार्कंडा येथील देशपांडेची गडी राजेंद्र मधुकर उल्ले यांनी 2004 साली परस्पर खोटे कागदपत्र बनवून गोरगरीब लोकांना विकली। त्यातच या जागेवर शिरसगाव पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल करून याला पोलीस कोठडी दिली, 3 दिवसाचा पिशार झाला
आणि त्या घडीचा उल्लेख शासकीय रेकॉर्डवर आजही गावठाणची जागा म्हणून आहे। याचं प्रकरण सदर तक्रारकर्त्यांनी नागपूरला उच्च न्यायालय खंडपीठात सुरू आहे। राजेंद्र उर्फ रवींद्र मधुकर उल्ले यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती करता मला सोबत घेऊन आर्थिक व अन्नधान्याच्या स्वरूपात देणगी गोळा करून ती देणगी राजेंद्र मधुकर उल्ले यांनी स्वतःजवळच ठेवली आणि माझ्याकडूनही रोख रक्कम 30,000 रुपये घेतली। आयोजक धीरज तूच राहशील, पण सर्व कार्यक्रम मी सांभाळतो म्हणून सर्व कार्यक्रमाची जबाबदारी राजेंद्र उल्ले यांनी घेतली। राजेंद्र उल्ले यांनी कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन याचे म्हणण्यानुसार त्याचे काही जवळच्या लोकांचेही मी सत्कार घेतले त्याच्या म्हणण्यानुसार, व त्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे आहेत। जेव्हा राजेंद्र उल्ले यांना ग्रामपंचायत निलंबनाच्या कारवाईबद्दल काही लोकांनी मला म्हटलं आणि संभाजी महाराज जयंतीमध्ये यांनी जो घोळ केला त्यामध्ये जसा हा मला कळला की नाही बुवा हा माणूस ठीक नाही आहे, म्हणून मी त्याच्यापासून दुरावलो आणि याच्याच काळ्या कारनाम्यांच्या मी तक्रारी करणे सुरू केल्या। जेव्हा राजेंद्र मधुकर उल्ले याचं मी तक्रार केली ग्रामपंचायत सदस्याचं, कारण की यांना अतिक्रमणमध्ये जागा घेतली होती पत्नीच्या नावाने, तर यांनी मला माझ्यावर ऍट्रॉसिटी लावण्याचा प्रयत्न केला, बाजारात मारण्याचा प्रयत्न केला, चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला याच्या भावाने दोघांनी संगनमत करून, व त्या गोष्टीची तक्रार अर्ज मी ब्राह्मणवाडी पोलीस स्टेशनला 2023 साली दिला। त्यानंतर ते त्या गटामध्ये अपयशी झाले। मग राजू उल्ले यांच्या संबंधित काही व्यक्तीचे मला फोन आले, सांगितले तुम्ही दोघेही एकमेकाचे विरोधक नाहीये, पण जनतेच्या कामासाठी तू कशाला बुवा मिळतीतून आलेला पोरगा आहे, कशाला गावच्या राजकारणात पडतं, कशाला विरोध घेतं, म्हणून एका विशिष्ट त्यांच्या धीरज कुमार सातपुते। माझा सर्व पत्रकार बंधूंना जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा पत्रकार बांधवांना नमस्कार। आज पत्रकार परिषद घेण्याचे असे वाटले की मी भारतीय सैन्यात असताना जीवाची पर्वा न करता केव्हा मरण येईल याची तमा न बाळगता अहोरात्र सीमेवर राहून देशाचे रक्षण केले, म्हणजेच आपण सर्व देशवासियांचे तेथून सेवानिवृत्त होऊन गावात आता जनतेचीही सेवा करावी याच उद्देशाने मी समाजसेवा करण्याचे ठरवले। पण गावातील एका भ्रष्ट राजकारणी, शासनाची जागा हडपणारा, गावकऱ्यांना त्रास देणारा, समाजाकरता घातक असलेला राजेंद्र उर्फ रवींद्र मधुकर उल्ले याला मी अडथळा झाल्यामुळे याने माझ्यावर काही आरोप केले आणि आरोप करणाराच खरा दोषी आहे याचे सर्व पुरावे पत्रकार बंधूंना व प्रसार माध्यमांना जनतेसमोर ठेवण्याकरता मी ही खास पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे।